हॅलो फ्रेंड्स, वेलकम आहे तुमचं श्रेयाच्या लाईफ चॅनलमध्ये। तर आता मी चालली होती मार्केटमध्ये, लग्नाची तयारी सुरू आहे, मेहंदीची आज फंक्शन आहे। तर त्याचप्रमाणे मी फुलांच्या इकडे गेली होती, म्हणजे जिथे फुलं वगैरे भेटतात तिकडे मार्केटमध्ये। तर आहे तिकडचा व्ह्यू। मी आणि मम्मी गेलो होतो काही मिनी शॉपिंग करण्यासाठी। तर तिथे घेतले आम्ही काय काय गोष्टी आणि त्याच्यानंतर थेट गेलो घरी। घरी गेल्यानंतर डेकोरेशनवाले पण येणार होते। तर तिथे गेले की आपल्याला कळणार होतं की किती छान असं डेकोरेशन करणार होते ते, कारण त्याचं मस्त डेकोरेशनचं हे डिसाईड केलं होतं। तुम्ही बघालच पुढे। इथे बघा, हा आहे माझ्या बहिणीचा लुक। इतकी छान दिसत होती ती, असं वाटतं माझीच नजर लागते की काय माझ्या बहिणीला। अशी खूप सुंदर तिचा लुक होता। नवरीची मेहंदी म्हटले की बरेचसे तास लागणार होते, तर तिची सगळी काळजी खाण्यापिण्याची किंवा जे काही तिचं होतं ते मी केलं आणि खूप छान वाटलं मला। तर तिचं पण काही डिस्कशन सगळ्यांमध्ये राहिलं होतं आणि असंच आम्ही तिला कायम मिस करू। असं बघायला गेलं तर ती आमच्या घरचा बॅकबोन आहे, जिने आयुष्यभर वडील नसल्यानंतर आम्हाला सगळ्यांना सांभाळलं होतं। तर सगळे पाहुणे बसले होते, तर वेळ होती माझी मेहंदी काढायची। बरीचशी कामं झाल्यानंतर थोडासा वेळ माझ्यासाठी सुद्धा मी काढला। त्याच्यानंतर छोटीशी मेहंदी, म्हणजे दोन्ही हातावरती मेहंदी काढली मी। त्याच्यानंतर एवढं छान वाटत होतं, तर तिने फायनली मेहंदी काढायची सुरुवात केली होती मला। त्याच्यानंतर काहीच माझी मेहंदी मला धुवावी लागली, कारण नाश्ता वगैरे आणायचा होता। आता बहिणीचं लग्न बोललं की करावं मलाच लागेल, कारण भाऊसुद्धा नाही आहे आम्हाला। तर फटाफट मी नाश्ता आणायला गेली। त्याच्यानंतर मला मामासोबत बाहेर पण जायचं होतं, कारण हळदीला येल्लो थीम होता। अल्टरनेटिव्ह शॉपिंग सगळी झाली होती, फक्त येल्लोचं राहिलं होतं माझं ड्रेसचं। तर त्याचप्रमाणे इथे बघा मेहंदीचा कलर कसा आला माझ्या नवऱ्याचं प्रेम आहे, तर नक्कीच कलर खूप जास्त येणार मला। त्याच्यानंतर इथे बघू शकता मी आणि मामा निघालो। इथे क्रिसमसची काही किती छान दुकानं अशी लागली होती। सून आता 25 डिसेंबरला क्रिसमस सुरू होणार आहे आणि मी आणि मामा फायनली शॉपिंग करायला पोचलो। सो तिकडचा काय व्ह्यू आहे जो मी शूट केला मामासोबत। काय फायनली मेहंदीचा फंक्शन संपला होता, तर मी आणि मामा गेलो शॉपिंगसाठी। तर इथे दत्तात्रय मार्केट आहे, तर तिथे तुम्ही शॉपिंग करू शकता। व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।